फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अंडा मसाला रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर घ्यायचे उकडलेले अंडी. मी ते 4 उकडलेले अंडी घेतली आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा, एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला, थोडं आलं लसूण पेस्ट आणि वर गार्निश करायला थोडी कोथिंबीर. त्याला तर मग अंडा मसाला करूया. सर्वात अगोदर एक कढई घ्या. गॅस चालू करा. कढई चांगली गरम झाली त्यात आपण तेल टाकूया. कढई छान गरम झालेली आहे. आता आपण यात तेल टाकून घेऊ. अंडा मसाल्याला जरा तेल जास्तच टाकायचं म्हणजे टेस्ट छान येते, दिसायला पण छान दिसते भाजी. मी इथे 3 चमचे तेल टाकणार आहे. तुम्हाला कमी तेल लागत असेल तर तुम्ही कमी पण टाकू शकता. त्यात आपण जिरे टाकू, थोडेसे 2 तमालपत्र, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. बघू शकता कांदा छान लाल झालेला आहे. आता यात आपण बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेऊ. यात टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया. बघू शकता कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आता आपण यात दुसरा मसाला टाकून घेऊ, जसं की 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा तिखट, हळद, थोडीशी धना पावडर, चिकन मसाला. तुमच्याकडे अंडा मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे मसाला म्हणून मी चिकन मसाला टाकला. आता याला छान मिक्स करून घेऊ. मिनिटभर परतून घेऊ. आता ह्यात बॉईल केलेले अंडे टाकूया. त्याचे मी 2 भाग केलेले, तुम्ही असं अख्खं पण टाकू शकता. आता याला छान 2-3 मिनिट परतून घेऊया. त्याला 2 मिनटं झाकण ठेवून 2 मिनटं झाकण ठेवून घ्या. 2 मिनिट झालेले आपण बघू शकता आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. गरमागरम सर्व करू. त्याला चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत हे अंडा मसाला खूप छान लागतो. तुम्हाला ज्याच्यासोबत आवडत असेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. आवडले आपण तर लाईक अँड कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.